दिल्ली दौऱ्यावरच्या आज दुसऱ्या दिवशी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना भेटले। तासभर खरगेंच्या घरी बैठक झाली आणि या बैठकीत खासदार अनिल देसाई देखील उपस्थित होते। लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी देखील खरगेंच्या घरीच उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे। तर उद्धव ठाकरेंनी मल्लिकार्जुन खरगेंची भेट घेतलेली आहे। आपण बघतोय हा दौऱ्याचा दुसरा दिवस आणि भेटीगाठींचा सिलसिला अद्यापही कायम आहे। अनेक नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या जात आहेत आणि त्यातच उद्धव ठाकरेंनी राहुल गांधी आणि खरगेंची भेट घेतली। रामराजे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले, त्यांच्याकडून अधिकचे अपडेट्स घेऊया। रामराजे, अत्यंत महत्त्वाचा दिवस आणि विशेषतः भेटीगाठींचा दिवस म्हणावा लागेल, काय सांगाल? बिलकुल, आणि फक्त भेटीगाठी नव्हे तर महत्त्वाच्या व्यक्तींच्या भेटीगाठी म्हणजेच की महाविकास आघाडी किंवा इंडिया अलायन्स असं आपण म्हणू। त्यामध्ये इंडिया अलायन्समध्ये महत्त्वाचे जे दोन नेते आहेत, मल्लिकार्जुन खरगे जे की काँग्रेसचे अध्यक्ष आहेत, त्यांचीसुद्धा भेट झालेली आहे। आणि आत्ता आपण संजय राऊत यांच्या निवासस्थानी आहोत आणि इथे शरद पवार दाखल झालेले आहेत आणि शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची चर्चा चालू आहे। यांची बैठक आतमध्ये सुरू असल्याची आपल्याला माहिती मिळते आणि इंडिया आघाडी म्हणून, महाविकास आघाडी म्हणून महाराष्ट्रामध्ये कसं पुढे जायचं आहे याची रणनीती जी आहे ती आखली जात आहे आणि त्याचबरोबर सीट शेअरिंगच्या काही फॉर्म्युल्यावर सुद्धा इथे चर्चा होण्याची शक्यता आहे। त्यामुळे काही महत्त्वाचे जे मुद्दे आहेत ते घेतले जाणार आहेत। आपल्यासोबत आहेत रौनक कुकडे। रौनक, मला सांग की आता या दोन बैठका ज्या लागोपाठ झाल्या आहेत आज दिवसभराच्या, एक मल्लिकार्जुन खरगे आणि दुसरी म्हणजे की आता सुरू आहे शरद पवारांचा, काय अर्थ काढायचा? मुख्यतः राम जर बघितलं तर उद्धव ठाकरेंचा दौरा फार महत्त्वाचा आहे। यासाठी महत्त्वाचं आहे की उद्धव ठाकरे आपल्या पक्षाचं पुढचं राजकारण जे करू पाहत आहेत, भाजप विरोधी जे राजकारण त्यांना करायचं त्यामध्ये काँग्रेसची त्यांना खूप गरज पडणार आहे आणि उद्धव ठाकरे हे लॉंग टर्म राजकारण करण्यासाठीचा त्यांचा हा दिल्ली दौरा आहे। त्यांचं असं मत आहे की जर गांधी कुटुंबाशी थेट संबंध आपण जर जोडले तर याचा फायदा पुढच्या राजकारणासाठी त्यांना होऊ शकतो। 2019मध्ये काँग्रेस आणि शिवसेनेला एकत्र आणण्याचं काम शरद पवारांनी जरी केलं असलं तरी ठाकरे कुटुंबांचा एक स्वतःचा एक ऑरा आहे आणि तो ऑरा वापरून तो गांधी कुटुंबाशी चांगले संबंध करण्याचा प्रयत्न करतायत। त्यांचं असं मत आहे की ज्या पद्धतीनं पुढच्या काळात विधानसभा निवडणुकीमध्ये तिन्ही पक्ष जर एकत्र राहिले आणि जर परिस्थिती अशी बनली की मुख्यमंत्री कोणाचं करायचं असेल तर उद्धव ठाकरे स्वतःला देखील एक चांगलं अशा पद्धतीचं नेतृत्व पेश करण्याची इथे प्रयत्न करतायत आणि त्याच्यामुळे हा दौरा फार इम्पॉर्टंट आहे। राहुल गांधींना ते जवळपास 1 तास भेटले आहेत, त्यांची चर्चा झाली आहे। स्वतः के.सी. वेणुगोपाल तिथे होते, मल्लिकार्जुन खरगे राष्ट्रीय अध्यक्ष होते आणि तिन्ही जे शिवसेनेचे महत्त्वाचे नेते आहेत ते देखील उपस्थित होते, म्हणजे संजय राऊत असतील, आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे। त्यामुळे चांगली अशा स्वरूपाची बैठक झाली आणि त्यानंतर आता थेट शरद पवार स्वतः त्यांना भेटायला आलेले आहेत। एक स्पष्ट आहे की उद्धव ठाकरेंना असं वाटतंय की गांधी कुटुंबाशी जर आपण चांगले संबंध ठेवले तर याचा फायदा पुढच्या काळात शिवसेनेला होऊ शकतो। त्याच्यामुळे मला वाटतं की हा जो दौरा आहे तो फार महत्त्वाचा आणि डिसायसिव्ह ठरणार आहे। पण मिशन महाराष्ट्र दिल्लीतून ठरणार असं वाटतंय का? आणि या मिशन महाराष्ट्रामध्ये सीट वाटपाचा फॉर्म्युला किंवा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ह्या सगळ्या गोष्टीवर मंथन होणार आहे असं वाटतंय का? सीट वाटप संदर्भात आजची जी बैठक आहे त्यामध्ये प्राथमिक निश्चितपणे चर्चा झाली आहे, अशा पद्धतीची माहिती उपलब्ध झाली आहे। पण मुख्यतः काँग्रेसचे जे नेते आहेत दिल्लीतले त्यांना असं वाटतंय की खालच्या काँग्रेसच्या नेत्यांकडनं जे ते सर्वे करून घेत आहेत, किती सीटवर काँग्रेस तिथे अपेक्षित आहे त्यांना जागा मिळायला पाहिजे, हे सगळं सर्वे रिपोर्ट आल्यानंतर मला वाटतं या महिन्याच्या अखेरमध्ये याची स्पष्टता येऊ शकते। पण शिवसेना कदाचित एखादा पाऊल मागेही खेचायला मागे पुढे बघणार नाही। लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी जरी आग्रह केला असला आणि आपल्याला माहिती आहे की सांगलीमध्ये काय झालं होतं, सांगलीमध्ये मुख्यतः एका जागेवरनं काँग्रेस आणि शिवसेना म्हणजे समोरासमोर आली होती आणि मुख्यतः अशी कुठलीही परिस्थिती विधानसभा निवडणुकीमध्ये होऊ नये आणि लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी लवकर जागा वाटप केलं, त्याचा फायदा देखील त्यांना लोकसभा निवडणुकीमध्ये झाला होता। आणि उद्धव ठाकरेंचं हेच म्हणणं आहे, कालही आपण तेव्हा ज्यांना भेटलो होतो उद्धव ठाकरेंना तेव्हा त्यांनी ही भूमिका मांडली होती की लवकरात लवकर जर सीट वाटप किंवा जागा वाटप झालं तर याचा फायदा महाविकास आघाडीला होऊ शकतो आणि त्या स्वरूपाचे पावलं उद्धव ठाकरेंच्या वतीने टाकले जात आहेत। उद्धव ठाकरेंच्या पत्रामध्ये अपेक्षित जागा जरी आल्या नसल्या तरी या बैठकामुळे दिल्लीतलं त्यांचं वजन वाढते का? कारण सर्व राष्ट्रीय नेत्यांची भेटत आहेत आणि आम आदमी
पार्टी आणि काँग्रेस की ज्यांचं जुळत नाहीये, परंतु ते संजय सिंग सुद्धा भेटायला आले होते उद्धव ठाकरेंना. नाही, निश्चितपणे आपल्याला माहिती आहे की उद्धव ठाकरेंनी जो एजेंडा केंद्र सरकारच्या विरोधात चालवला आहे, कारण आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रात देखील ईडी सीबीआयच्या जबरदस्त कारवाया जेव्हा उद्धव ठाकरेंचं सरकार होतं त्या काळात पाहायला मिळालं. त्यामुळे त्यांचे देखील अनेक नेते, स्वतः संजय राऊतांना जेलमध्ये जावं लागलं होतं. संजय सिंग यांना देखील इथे आम आदमी पार्टीचे नेते आहेत, त्यांना देखील काही काळ जेलमध्ये जावं लागलं. त्यामुळे संजय सिंग असतील, अरविंद केजरीवाल असतील, या सगळ्या पक्षांसोबत त्यांना चांगले सौहार्दपूर्ण संबंध ठेवायचे आहेत. आणि लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं हे इंडिया गठबंधन बनलं आहे, त्यामुळे जेवढे इंडिया गठबंधनचे महत्त्वाचे नेते आहेत, मग अखिलेश यादव असतील, आम आदमी पार्टीचा एखादा महत्त्वाचा नेता असेल, तृणमूल काँग्रेसची ममता बॅनर्जी असतील, अशा सगळ्या नेत्यांसोबत उद्धव ठाकरे आपले 1-to-1 संबंध स्थापित करू इच्छित आहात. कारण त्यांना असं वाटतंय की हे नवीन सगळे संबंध आहेत, तर आत्तापासून आपण चांगले संबंध ठेवले, उद्या जर मुख्यमंत्री पदासंदर्भात पुढे घोडं अडलं तर हे सगळे त्यांच्यासाठी बॅटिंग करू शकतात आणि त्याचा फायदा होऊ शकतो. अच्छा, परंतु आदित्य ठाकरे आणि रश्मी वहिनी इथं असणं आणि आदित्य ठाकरे मी पाहतोय की बऱ्याचशा बैठकीला सुद्धा ते उपस्थित राहत आहेत. नाही, निश्चितपणे हे पहा, आदित्य ठाकरे एकतर एक यंग लीडर म्हणून स्टॅब्लिश होताना पाहायला मिळतात. आणि दिल्लीचा हा जो सर्कल आहे, स्वतः जर आपण राहुल गांधी हे फार थोडे इंग्लिश बोलणारे अशा स्वरूपाचे लीडर जे आहेत ते समजले जातात. त्याच्यामुळे हा जो कम्युनिकेशन गॅप कुठे होऊ नये, त्यामुळे आदित्य ठाकरेला या सगळ्या मीटिंग्समध्ये असणं, पुढच्या पार्टीच्या सगळ्या डिसिजन मेकिंग कसे होतात हे आदित्य ठाकरेंना आत्ता बालकडू देणं हे देखील उद्धव ठाकरेंनी आत्तापासून सुरू केलं. कारण हे हाय लेवल मीटिंग्स आहेत. या सगळ्या मीटिंग्समध्ये जर आदित्य ठाकरे असले तर निश्चितपणे पुढच्या काळात आदित्य ठाकरेंना फायदा होऊ शकतो. आणि दुसरं महत्त्वाचं की आदित्य ठाकरे जरी उद्धव ठाकरेंसोबत सगळ्या मीटिंग्समध्ये असतात तरी ते पॉलिटिकल कुठलेही स्टेटमेंट करत नाही. मी आदित्य ठाकरेंना अनेक दिवसापासून फॉलो करतो. एखादा काही महत्त्वाचा विषय असेल तर ते बोलतात, मात्र फार पॉलिटिकली ते बोलत नाही. मुंबई सेंट्रिक ते राजकारण करतात आणि मुंबईच्या विषयावर ते हमखास स्पष्ट जे आहे ते वक्तव्य करतात. उद्धव ठाकरेंनी या दौऱ्यामध्ये शेवटच्या 2 बैठका म्हणजे की आज शरद पवारांची आणि उद्या सोनिया गांधींची ठेवलेली आहे. काय मला उद्याच्या बैठकीसाठी फार स्पेसिफिक असं वाटतंय की उद्या सोनिया गांधीची जी बैठक आहे त्यामध्ये रश्मी ठाकरे देखील जाणार आहे. एक कौटुंबिक संबंध स्थापित करण्याचा उद्धव ठाकरेंचा इथे मानस दिसतोय. कारण आजची जी बैठक होती तिथे फक्त आदित्य ठाकरे पॉलिटिकल बैठक होती, पण उद्या जेव्हा सोनिया गांधींना भेटणार त्यामुळे रश्मी ठाकरे तिथे असतील. एक कौटुंबिक संबंध, जसं पवार फॅमिलीसोबत त्यांचा एक कौटुंबिक संबंध अनेक वर्षापासून बाळासाहेब ठाकरे पासून होते, त्याचा फायदा 2019 मिळाला. त्यांना असं वाटतंय की गांधी कुटुंबाशी जर कौटुंबिक संबंध स्थापित केले तर त्याचा फायदा होऊ शकतो. त्याच्यामुळे उद्याच्या या बैठकीमध्ये सोनिया गांधीच्या बैठकीमध्ये रश्मी ठाकरे देखील असतील. बिलकुल. आणि म्हणूनच या 3 दिवसाच्या बैठका ज्या आहेत त्या अतिशय महत्त्वाच्या आहेत. सोनिया गांधी यांचीसुद्धा ही बैठक महत्त्वाची आहे, परंतु जे मिशन महाराष्ट्र आहे ते मिशन महाराष्ट्राची संपूर्ण रणनीती जी आहे ती याच बैठकीमध्ये ठरणार आहे. निश्चितच रामराजे, धन्यवाद तुमचे आणि रौनकचे सुद्धा. तुम्ही इतकं सुंदर आणि सविस्तर विश्लेषण केलं त्याबद्दल.